जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। चिंचखेडा तवा गावातील ज्ञानेश्वर उर्फ संभाजी वावरे याचा 17 डिसेंबर रोजी झालेल्या आत्महत्या सदृश मृत्यूबद्दल त्याच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केला आहे। मयत संभाजी याला विष पाजून मारहाण करून ठार केले असल्याचे त्यांचे ठाम मत आहे, परंतु पहूर पोलीस संशयित आरोपींना पाठीशी घालून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मृत संभाजीच्या काकांनी केला आहे। दिनांक 16 तारखेला चिंचखेडा तवा येथे ज्ञानेश्वर उर्फ संभाजी शिवाजी वावरे या युवकाचा विष घेऊन मृत्यू झाला होता। नेमकं त्या मागची जी पार्श्वभूमी आहे त्या संदर्भात पोलिसांकडे तक्रार केली होती। तक्रारदार आपल्यासोबत आहे। नेमकं काय घडलं जेव्हा तुम्ही हा जो मृत्यू झाला किंवा विष पाजल्याचा आरोप जो होतोय केला आहे आपण, तर पोलिसांनी नोंद घेतली नाही घेतली नाही आमची नोंद। आम्ही तीड गेले, आमचा अंगठा घेतला आहे आणि नोंद घेतली नाही होते ना। आम्ही गेले, आम्हाला वाचता नाही येत, आम्हाला लिहता नाही येत, त्यानं कशी मशीन लिहिली आम्हाला काहीच समजलं नाही। पोलिसांनी टाळटाळ केली असं आपलं म्हणणं आहे। पोलिसांनी आमच्यावरती टाळटाळ करली। गुन्हा घडल्यानंतर रितसर फिर्याद नोंदण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांची नोंद पोलिसांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नोंद केली नसल्याचा आरोप या नातेवाईकांनी केलेला आहे। संभाजी याला जेव्हा संशयित आरोपींनी शेंगोळा शिवारात मारहाण केली तेव्हा त्या ठिकाणी शेंगोळा गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अफसर तडवी यांनी हटकले होते। जेव्हा या युवकाचा हा एक प्रकार खून करण्यात आला असा आरोप फिर्यादीकडून केला जातोय। घटनास्थळावर जे काही प्रत्यक्षदर्शी होते ते त्यापैकी अफसर गुलाब तडवी हे तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत। मला सांगा, नेमका हा जो आपल्यासमोर घडलेला प्रकार आहे असं आपण म्हणतायत, नेमकं काय घडलं त्या दिवशी? मी त्या दिवशी शेतामध्ये पाणी देत होतो तुरीला, और एक रोजदार मी रोजाना आणलेला होता पिंटू नावाचा। तर नदीने ते तिकडनं येत होते, तर नदीने येत होते तर त्या मुलाचं नाव मला काही येत नाही, पण त्या मुलाला दणके चालू होते, घसड करत होते, नळडार पाय देऊन सनी त्याच्यावर अन्याय करत होते। मी तो ओरडत होता, मी त्या घटनास्थळी त्याच्याकडे पळत गेलो आणि त्याला वाचवायचा प्रयत्न करला, पण अनिल परवीन टोंबरे मला बोलत होता की बुवा हे आमच्या आपतचं प्रकरण आहे, यामध्ये तू काही हात टाकू नको। पण तरी मी त्याला गच्ची धरून सनी त्याला ओढताळ मी केली, तरी तो मला सांगत होता की बुवा माझ्यावर ह्या मुलीवर त्याने अन्याय करलेला आहे, आम्हाला याला जरा नरम करू द्या, नरम करू द्या म्हणून मी त्याला 5 मिनटं धरून ठेवले। रागाच्या भरात ते ओढत तळात नेत होते, पण मी त्यांना सांगितले की त्याच्या मायबापाकडे घेऊन जा आणि त्याचं काय प्रकरण त्यांना कळवा, तरी त्यांनी गोड बोलून त्याला ओढत तळात नेत होते। आखर शेवटी मी जो माझा शेतात जो मजूर आलेला होता त्याला बी सांगून सनी हे चुपचाप आम्ही बसलेलो होतो। पण घटनास्थळी मी ही घटना व्हायच्या पहिले बोरसे साहेबांना मी कळवलं होतं, पण बोरसे साहेबांनी कुठला आहे काय आहे ते काही मालूमात दिली नव्हती। पण मी बोरसे साहेबांना सांगितलं की तो चिंचखेड्याचा मुलगा आहे, तो हे 11 साडे11 वाजता ही घटना झालेली होती। त्यांना मारहाण चालू होती, पण ते कमीत कमी हे 1-1.5च्या समोरात त्याचं असं माहिती पडलं मला। तर मी तिथं जाऊन बघितलं, तंटामुक्ती अध्यक्ष मी, सुरक्षा दलचे गौतम दाभाडे आणि नारायण गोसाई यांना मी घटनास्थळी तिथे जाऊन बघितलं, तर हा मुलगा झिऱ्यामध्ये असा तोंड खुपसून बसलेला होता। पण मी आकाशमात त्याला हात न लावता स्वतः साहेबांना फोन करून सनी ही बातमी कळवली। ज्यावेळेस साहेब तिथं आले तर नेमकं त्या तरुणाची अवस्था काय होती? तो असा बसल्यासारखा दिसत होता, म्हणजे मृत्यू पावलेला असं म्हणता येईल। हो। त्यानंतर साहेबांनी काय केलं? साहेबांनी त्याचा पंचनामा वगैरे काही केला नाही, त्याला घेऊन गेले बा। तसेच दिगंबर मुळे यांनी सुद्धा ही घटना बघितली होती। दोघे पहूर पोलिसांना या घटनेबाबत जबाब देण्यास तयार असताना सुद्धा पहूर पोलीस मात्र आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप मयत संभाजी यांचे काका ईश्वर वावरे यांनी केला आहे। हा जो या
ज्ञानेश्वर उर्फ संभाजी वावरे या तरुणाचा मृत्यू झाला, तो संशयास्पद मृत्यू. या संदर्भात पोलिसांकडे फिर्याद नोंदवण्यासाठी जे त्याचे नातेवाईक म्हणजे त्याचे काका वारंवार पोलिसांकडे गेलेत, नेमकं काय घडलं आपण त्यांचं जाणून घेणार आहोत. मला सांगा, जेव्हा ही घटना घडली आणि आपण पोलिसांकडे गेलात तर नेमकं पोलिसांनी आपल्या विनंतीची किंवा फिर्यादीची नोंद घेतली का? मी सांगतो तुम्हाला, ज्या टायमाला आमचा मुलगा पडलेला होता मरलेल्या स्थितीत, तर आम्ही काय म्हणत होतो की आमच्या गावाची इथे 100 लोक आहे, शेंगोळा येथील देखील 100 लोक आहे, तुम्ही साहेब रीतसर ह्या लोकांची जबाब घ्या आणि पंचनामा करा. तर ते म्हणत आहे आम्ही काही पंचनामा करायला रिकामे नाही, हे आता उद्या बघू. तरी आम्ही काय बोललो, आमचं प्रेत इथे पडलं तरी चालेल, पण तुम्ही रीतसर पंचनामा करा. पण ते म्हणत आम्ही असं करायला रिकामे नाही आहे, हे तुम्ही तुमचं प्रेत घेऊन जा आणि नंतर उद्या घेऊ आम्ही तुमची फिर्याद. तर आम्ही काय बोललो, आम्ही याला ठेवून येतो आणि नंतर तुमच्याकडे येतो पौर पोलीस स्टेशनला, तुम्ही आमची फिर्याद आजच घ्या. ते म्हणत नाही आज आम्ही घेतच नाही, आता खूप टाईम झालेला आहे, आम्ही हे उद्याच घेऊ. तरी ऐकलं आम्ही यांचं की जाऊ द्या बा, रात्रीचा 11 साडे11 टाईम आहे, आता हे नाही म्हणतात तर जाऊ द्या. परंतु आम्ही उद्या गेलो यांच्याकडे, तर यांच्याकडे आम्ही 9 वाजता गेलेलो होतो. तरी यांना आम्हाला 9 वाजेपासून तर संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत आमची फिर्याद नोंदलेली नाही. नोंदली बी तर 6 वाजेपर्यंत नोंदली, आणि अशी नोंदली जे आमचा मुलगा वारला याच्या हितात नोंद यायला पाहिजे होती. आम्ही सांगतोय खून झाला, यांना तसं काही नोंदलं नाही. याचा हा जो आमचा आरोपी आहे, आमच्या मुलाला मारणारा, हा परवीन गोविंदराव ठोंबरे हा असताना याचा भाऊ पोलीस पाटील आहे, आणि याचे पोलीस पाटील असून पोलीस स्टेशनशी एकदम जवळचे संबंध आहे. तरी तो म्हणत होता अरे आमचं तुम्ही काही वाकडं करू शकत नाही, पोलीस स्टेशनचे आमचे चांगले संबंध आहे, आमदार खासदार सगळे आमच्या पाठीशी आहे, तुम्ही आमचे कुठलंही काही करू शकत नाही. आणि यांनी आमच्या फिर्यादीला टाळाटाळ केली. आणि नोंदताना हे काय नोंदत होते काय नोंदत नाही होते, आम्ही संपूर्ण लोक अंगठी बहादूर आहे, पाहिजे तर तुम्ही आमच्या सह्या वगैरे पाहू शकता. यांना आम्हाला कोणाला काही वाचून दाखवलं बी नाही. आणि आम्ही जे सांगत होतो खून झाला तेव्हा तुम्ही गुपचूप बसा, आम्ही लिहतोय ना, तुम्हाला काय घेणं देणं आहे, आमच्यावर दाबदबाव आणत होता. हे सामन्याची पार्टी खूपच पैशावाली आहे, आणि पोलीस स्टेशनसुद्धा यांच्या पाठीशी आहे, आणि यांचा काय भ्रष्टाचार झालेला आहे हा नम्र विनंतीनं चौकशीत आलेला पाहिजे. पौर पोलिसांची भूमिका ही संशयास्पद असून आपण दिलेला तक्रार अर्ज सुद्धा ते स्वीकारत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मयत संभाजी याने आत्महत्या केली नसून त्याचा खून करण्यात आला असल्याचे, त्यांच्या मारकऱ्यांना शोधून शिक्षा करावी अशी मागणी वावरे कुटुंबियांनी केली आहे. अजून उच्च पातळीवर कोणाकडे फिर्याद केली का? आम्ही अजूनपर्यंत कोणाकडे केलेली नाही आहे. तरी पण आम्हाला 2-4 लोकांना आम्ही वाचून दाखवली फिर्याद. तर लोक म्हणत होते की बाबा हे तुमच्या कुठलीही कामाची नाही आहे, पोलीस लोकांची मिलीभगत आहे, तुम्हाला एक नया खडखुसा न्याय कुठलाच मिळणार नाही, तुम्ही याच्यावर काही कारवाई करू नका. तरी पण आम्ही बोरसे साहेब पहूर पोलीस स्टेशन यांच्याकडे गेलो की पुरवणीचा जबाब तुम्ही आमचा घ्या साहेब. पण साहेबांना आमचं एक नाही ऐकलं. म्हणे बाबा हो तुम्ही ऐका, तुम्ही गरीब लोक आहे, हे तुमची जे FRI नोंदलेली आहे हे खूपच चांगली आहे, आणि तुम्ही पुरवणीचा जबाब जर देणार तर हे तुमचं चांगलं मॅटर जे रचलेलं आहे हे खराब होऊन जाईल. आणि हे साहेबांना आम्हाला धोक्यात ठेवलं की तुमचं जे चांगलं आहे ते खराब होऊन जाईल. पण ते खराबच होतं आमच्यासाठी, आणि यांना पुन्हा आम्हाला जे चांगलं करायचं होतं यांना आम्हाला करू दिलेलं नाही. हे साहेब लोकसुद्धा 2 पैसे खाऊन दबलेले आहे, हे आम्हाला न्याय देऊ शकत नाही. आणि याच्यानंतर पुन्हा जो आरोपी फरार आहे, 2 आरोपी जेलमध्ये असताना मी यांना 2-3दा अर्ज केला की तो आम्हाला धमक्या देतो आहे, त्या अर्जाकडे पण यांना लक्ष दिलेलं नाही. आणि मी स्वतः सांगतो की हा कोर्टात मला भेटला, हा एक आरोपी बाहेर जो आहे तुमचा, हा एक आरोपी भेटला. तरी पण ते म्हणत की तुम्ही धरा. म्हटलं साहेब आम्ही कसं काय धरा, हे तुमचं काम आहे, तुम्हीच धरा, हे ना काही आमच्यावर आक्षेप घेतलं तर आम्ही काय करणार आहे. तरी पण त्यांना आमच्याकडे लक्ष दिलं नाही. आम्ही धरतोय, आमचे प्रयत्न चालू आहे. असं करता करता पूर्व जामीन मिळाला. मृत्यू झाल्यानंतर रीतसर फिर्याद देण्यासाठी केलेले नातेवाईक त्यांची संतप्त प्रतिक्रिया होती की पोलिसांनी यांना सहकार्य केलं नाही आणि कुठल्या प्रकारची त्यात आरोपींना अटक करण्याची तयारी दर्शवली नाही. एका प्रकारे पोलिसांनी त्यांना असहकार्य केल्याची भावना अशी या फिर्यादीकडून केली जाते. या संदर्भात पोलिसांनी अधिकाधिक कठोर कारवाई करावी आणि फरार झालेले आरोपी त्यांना त्वरित अटक करावी आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांकडून केली जाते. 2 असे माणसं चांगले भेटले की बाबा हो तुमच्यावर अन्याय झालेला आहे, आम्ही हे त्याच रोजी सांगणार होतो, आमच्या सामने झालेलं आहे, आमच्या सामने यांना उचलून नेलं, यांच्या हातात बाटली देखील होती, मारहाण चालू होती त्या पोराला, आमचा जीव तरमय करत होता. पण यांना मला सांगलं की तुम्ही
शेवड्याचे, आम्ही चिंचखेड्याचे, आमच्या गावचं मॅटर आम्ही पाहू. तुम्ही याच्या खलांदाजी करू नका, नाही तर तुमचा सुद्धा आता मी पाहिल्याशिवाय सोडणार नाही. तर आज पण गेलो साहेबाले कडे की हे बा साहेब, तुम्ही ह्या लोकांना जे वाचवलं ते वाचवलं, पण आता माझं असे पुरावे तुम्ही आमचे कागदपत्र काही घेतलेले नाही, तर आज मी तुम्हाला पोस्टानं पाठवतो आहे. आणि तुम्ही का नाही घेत आहे, तुम्ही दबलेले आहे याच्या कारणानं घेत नाही आहे, तर मी तुम्हाला पोस्टानं पाठवलेलं आहे. आणि ज्या माणसं आमच्या पाठीशी आहे, जबाब देणारे आहे, त्यांचा पण देखील तुम्ही आता त्यांच्यामुळे त्यांना दबाव आणायचा नाही. आणि आणला बी, त्यांच्यावर जरी दबाव आणला तुम्ही तरी आम्ही 4 मीडियावर हे टाकलेलं आहे. पहिले त्यांना टाकलेलं आहे मीडियावर, त्यांना नाही दाबू शकत तुम्ही मीडियावाल्याला, यांना दाबू शकता काहीतरी. हे तुम्ही काय त्यांच्या बाजूने जबाब देताय, हे घ्या आमच्याकडून 1,00,000-2 लाख, तुम्ही गुपचूप बसा, तर ते बसून जातील. पण त्याच्या पहिले आम्ही मीडियावाल्या इकडे जाऊन आलेलो आहे, सगळीकडे देऊन आलेलो आहे. हे साहेबाला सांगलं मी ना की तुम्ही जरी आमच्या माणसाला आचून बी दाबसान आणि दाबसान आणि जरूर दाबसान तुम्ही, आणि दाबसान सामनेची पार्टी खूप पैशावाली आहे, पण आमच्या मीडियावाल्याला नाही दाबणार तुम्ही. जर हे 2 पुरावे जरी नष्ट करसान तुम्ही आमचे, तरी मीडियावाले गुपचूप बसणार नाही. आता या प्रकरणाबद्दल अजून माहिती देत आहेत संबंधिताचे नातेवाईक आहेत. मला सांगा, आज हा जो गुन्हा घडला, नेमकं पोलिसांनी याबद्दल आपल्याला सहकार्य केलं नाही असं जे म्हणणं आहे ते खरं आहे का? हां, नाही सर, मी फिर्याद नोंदल्यानंतर आम्हाला सांगितलं काही लोकांनी की फिर्याद एकदम झिरो आहे बा तुमची, याच्यातून आरोपींना काहीही होणार नाही. आम्ही 3ऱ्या दिवशी तिथं फिर्याद नोंदायला गेलो, तर मला नागवे साहेब बोलतात की आम्ही तुझी कंप्लेंट घेणार नाही, तू DSPकडे जा, VSPकडे जा, जिकडे कोणाकडेही जा. माझ्यावरती खूप भडकले, आमचं मारामारीवर काम आलं तिथं पोलीस स्टेशनला. आणि मी एक सांगू इच्छितो आपल्याला, JBN न्यूजला, की मरलेला व्यक्ती जो 1 लिटर औषध पिऊ शकतो, तो असं बसलेला असतो का, हे मला जनतेने सांगायचं आहे किंवा निर्देशनात आणून द्यायचं आहे की जो मनुष्य विष प्राशन केलेला असतं तो कधी असं बसलेला असतो का. हे लोकांनी, जनतेने आम्हाला न्याय मिळवून द्यावा, हीच आमची इच्छा आहे. न्यूजवाल्याकडून आणि सर्वांकडून, पोलीस लोकांकडून आम्हाला 1 नया पैशाचं सहकार्य झालेलं नाही आहे. त्यांनी पैसे खाऊन केस दाबलेली आहे पोलीस पाटलाकडून. आम्हाला सर्व माहीत आहे, रेकॉर्डिंग पण आहे. त्यांनी जर फोर्स केला तर आम्ही रेकॉर्डिंग पण ऐकून देऊ. ज्ञानेश्वर उर्फ संभाजी शिवाजी वावरे या तरुणाचा 22 वर्षीय तरुणाचा जो मृत्यू झाला तो संशयास्पद आहे. आणि तो मृत्यू नव्हे तर विष प्राशन, त्याला विष पाजण्यात आलं, विष पाजून त्याला मारण्यात आलं असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती, त्याची फिर्याद घ्यायला पाहिजे होती. परंतु पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे फिर्याद नोंदवली नाही असं नातेवाईकांचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. विशेषतः हा गुन्हा घडत असताना प्रत्यक्षदर्शी जे आहेत, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आणि ज्या गावाला आदर्श पुरस्कार मिळवून दिला तंटामुक्तीच्या माध्यमातून, त्यांनी प्रत्यक्ष पोलिसांना सुद्धा या संदर्भात कळवलं. मात्र पोलिसांनी सुद्धा त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट एकनाथ कोळेसह मी विद्यांदा हैरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर.